नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला M2 हा सब्जेक्ट आहे। या सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला फॉर्म्युले येणं आणि तुमच्या लक्षात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण M2 साठी जे काय आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण फॉर्म्युले बघणार आहोत ते तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाकोणाला M2 मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क घ्यायचे आहेत त्यांनी कमेंट मध्ये मला थंब दाखवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फंडामेंटल आयडेंटिटीज बघणार आहोत। ठीक आहे, तर फर्स्ट फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युले तुम्हाला M1 मध्ये सुद्धा झालेले आहेत, पण काही विद्यार्थी M1 माझं चांगला पेपर गेलेला आहे सर, आता रिझल्ट येणारच आहे आणि मला या फॉर्म्युल्याची गरज नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला M1 मध्ये जे फॉर्म्युले झालेले आहेत त्याच्यापैकी बरेच फॉर्म्युले M2 साठी सुद्धा लागणार आहेत। ठीक आहे, तर असे फॉर्म्युले तुम्हाला झाले असतील, आठवत असेल तर फर्स्ट जो फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1, तर या फॉर्म्युल्यावरनं अजून दोन फॉर्म्युले तयार होतात। ते कसे तयार होतात बघूया आपण। ठीक आहे, तर मेन म्हणजे तुम्हाला फक्त तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत। त्या तीन फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला 9 फॉर्म्युले लक्षात राहतात आणि M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। फर्स्ट sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1। आता तुम्हाला याच्यावरनं सेकंड फॉर्म्युला काय तयार करता येतो, sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू, ठीक आहे, इक्वल्स टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा। ठीक आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर हे कसं आलं। ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता बेटा तुम्ही, sin स्क्वेअर थीटा जशाच तसं घेतलं मी काय केलं, हा जो प्लस cos स्क्वेअर थीटा आहे इक्वल्स टू च्या त्या साइडला पाठवलं। ठीक आहे, मला सांगा या साइडला तो प्लस आहे, मग इक्वल्स टू च्या त्या साइडला जर गेला तर काय होईल, या ठिकाणी मायनस, म्हणजे हे 1 जशाच तसं लिहून घेतलं मी, हे इक्वल्स टू च्या त्या साइडला जाऊन मायनस झाला, मायनस cos स्क्वेअर थीटा। हा झाला सेकंड फॉर्म्युला, राईट। आता थर्ड फॉर्म्युला कोणता आहे, आता एखाद्या विद्यार्थ्याला नाही सर मला cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू फॉर्म्युला पाहिजे, मला M2 च्या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा आहे। ठीक आहे, करू शकता, cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू, ठीक आहे, हे इथं लिहून घेतलं, प्लस आहे, नाही लिहिलं तरी प्लस आहे, राईट। हे 1 या ठिकाणी इथं लिहून घेतलं। आता हा जो sin स्क्वेअर थीटा आहे, sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू च्या त्या साइडला गेल्यानंतर काय होते रे, मायनस होईल, म्हणजे या ठिकाणी 1 मायनस sin स्क्वेअर थीटा, राईट। हे झाले तीन फॉर्म्युले। म्हणजे या तीन पैकी तुम्हाला किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, फक्त एक फॉर्म्युला, कोणता, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा। हे दोन फॉर्म्युले ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात राहतात, राईट। आता नेक्स्ट सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी आहे sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1। ठीक आहे, तर याच्यावरनं सुद्धा सेम तुम्हाला अजून दोन फॉर्म्युले तयार करता येतात। ठीक आहे, ज्यांना याच्यावरचे फॉर्म्युले तयार करता येतात त्यांनी कमेंट मध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा। ठीक आहे, आता फर्स्ट मला काय करायचं आहे, sec स्क्वेअर थीटा, हा सेकंड नंबरचा, हा समजा sec स्क्वेअर थीटा काढायचा आहे मला, राईट। मग हे मी काय करल, 1 जशाच तसं लिहिलं, हा मायनस tan स्क्वेअर थीटा आहे, इक्वल्स टू च्या त्या साइडला गेल्यानंतर काय होईल रे बाळांनो, सांगा, प्लस होईल, राईट, व्हेरी गुड। म्हणजेच काय, हे tan स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा। काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, सर sec स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, राईट। ठीक आहे, सोपं आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। कोणता फॉर्म्युला, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1। ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला, हे तुम्हाला लक्षात राहून जाईल। ठीक आहे, मग सर याच्यावरनं थर्ड फॉर्म्युला कसा तयार करायचा। ठीक आहे, कसा तयार करायचा, तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दाखवतो। tan, आता हे काही विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होऊ नये म्हणून एक स्टेप मी जास्त करून दाखवतो। ठीक आहे, आता हे मायनस tan स्क्वेअर थीटा जशाच तसं घेतलं इथं, राईट, मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1, हा जशाच तसा घेतला। आता मला सांगा तुम्ही, हा sec स्क्वेअर थीटा प्लस आहे इक्वल्स टू च्या त्या साइडला गेल्यानंतर
काय होणार आहे रे बाळांनो, मायनस होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं लिहा मग मायनस सेक स्क्वेअर थिटा. राईट. मग आता आपल्याला हे मायनस साइन आपल्याला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. मग काय करावं लागेल, तर ह्याला जर मायनस न मल्टिप्लाय केलं, याला मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येते, टॅन स्क्वेअर थिटा. कारण की मायनस मायनस काय होते, प्लस होते. राईट. इक्वल्स टू हा हे -1 प्लस सेक स्क्वेअर थिटा. राईट. मग यालाच मी असं लिहू शकतो, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, हे प्लस आहे ते अगोदर लिहून घेतो आणि मायनस आहे ते नंतर लिहितो. राईट. म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा प्लस अगोदर लिहून घेतलं -1. म्हणजेच थर्ड फॉर्म्युला मला काय मिळाला, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा -1. ठीक आहे. बघा, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवलं, ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्हाला हा फर्स्ट आणि हा दुसरा जो आहे सेकंड, असे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहतात. ठीक आहे. म्हणजे एकूण आता आपले फॉर्म्युले किती झालेले आहेत, 6 फॉर्म्युले झालेले आहेत आणि लक्षात ठेवायचे किती आहेत, फक्त 2च. ठीक आहे. त्या 2 वरनं तुम्हाला 6 फॉर्म्युले करता येतात. रिअरेंज त्याला करून, त्याची पोझिशन चेंज करून आपल्याला ते फॉर्म्युले तयार करता येतात. आता थर्ड नंबरचा आहे फंडामेंटल आयडेंटिटीज मध्ये कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ठीक आहे. हा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आता ह्याच्यावरनं तुम्हाला जसं मी हे करून दाखवलेले आहे, ठीक आहे, तसंच त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा त्याला दुसरे 2 फॉर्म्युले तयार करता येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ठीक आहे. आपला जो थर्ड फॉर्म्युला आहे काय आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं आहे, कोसेक स्क्वेअर थिटा काढायचा आहे. राईट. कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, हे 1 जशाच तसं लिहून घेणार मी. हा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू च्या त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे रे, प्लस होणार आहे. म्हणून प्लस कॉट स्क्वेअर थिटा. राईट. कॉट स्क्वेअर थिटा. आता हा झाला तुमचा सेकंड फॉर्म्युला. राईट. याच्यावरनं, या फॉर्म्युल्यावरनं थर्ड फॉर्म्युला कोणता तयार होतो, कोणता तयार होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू पाहिजे. ठीक आहे. पण डायरेक्ट न घेता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते. ठीक आहे, मायनस कुठं गेलं सर, हे प्लसच का झालं, हे मायनस कसं आलं. त्याच्यामुळं आपण एक स्टेप जास्त करूया. म्हणजे आता केलं तर चालते, पण हा फॉर्म्युला जर तुम्ही M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना चुकीचा घेतला तर तिथं सगळं प्रॉब्लेम रॉंग होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता 1 मिनिट जास्त लागला तरी चालते, पण आपल्याला मेन M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपला प्रॉब्लेम चुकू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला एक मार्क महत्वाचा आहे. ठीक आहे. 70 मार्क असंच मिळणार आहेत का, नाही. ठीक आहे. तुमचा 1 मार्क गेला तरी 69 मार्क्स होतात. त्याच्यामुळे एक मार्क महत्वाचा आहे. राईट. हा थर्ड फॉर्म्युला आता मला काय करायचं आहे, कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काढायचं आहे, पण मी काय करणार, मायनस कॉट स्क्वेअर थिटा घेणार. पहिल्यांदा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, हे 1 जशाच तसं ह्या ठिकाणी मी घेतो आणि हा जो कोसेक स्क्वेअर थिटा आहे हा प्लस आहे, इक्वल्स टू च्या त्या साईडला गेला तर हा काय होणार आहे रे बाळांनो, मायनस होणार आहे. राईट. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथं मायनस करायचंय. 1 जशाच तसा, 1 हा जशाच तसा आणि हे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. राईट. मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. मग याला काय करायचं, मायनस न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. याला मायनस न मल्टिप्लाय केलं, मग मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. म्हणजे प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, या 1 ला जर मायनस केलं, हा प्लस आहे म्हणजे मायनस होईल, हे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होते. राईट. म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. कोसेक स्क्वेअर थिटा. मग काय करतो मी, हे प्लस अगोदर लिहून घेतो आणि मायनस नंतर लिहितो. देअरफॉर मग फॉर्म्युला आपल्याला फायनल काय तयार झाला, कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक
स्क्वेअर थिटा मायनस 1 हा झाला आपला फायनल फॉर्म्युला, राईट. तर हा मेन फॉर्म्युला आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. त्याच्यावर दुसरा फॉर्म्युला कोणता मिळाला आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. आणि थर्ड फॉर्म्युला कोणता मिळाला आपल्याला, कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि हे अगोदरचे आपले हे 6 फॉर्म्युले, बाकी हे आपले 6 फॉर्म्युले. ठीक आहे, असे एकूण 9 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हे अतिशय महत्वाचे फॉर्म्युले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवून 6 फॉर्म्युले त्याच्यावरनं कसे तयार करायचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसची आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंक वरती क्लिक करून आजच आपला क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला खूप सारे त्या ठिकाणी फोल्डर दिसतील, रेकॉर्डेड फोल्डर, नोट्स फोल्डर, फ्री कोर्सेस. ठीक आहे, सगळे एकदा जाऊन डेमो लेक्चर चेक करा. तुम्हाला जर चांगलं वाटलं तरच तो कोर्स परचेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.